ऐतिहासिक अशी ही सभा झालेली आहे आणि न भूतो न भविष्यती मराठा समाज सगळा एकवटलाय आणि यातून काय संदेश दिला मराठा समाजाने? शांतप्रिय असा संदेश दिलेला आहे। जय जिजाऊ जय शिवराय। एवढी मोठी मॉब येऊन सुद्धा सर्वांनी शांततेत व्यवस्थितरित्या आंदोलन केलंय। प्रत्येकानं पाठिंबा दिलाय। कोणत्याही प्रकारचं गालबोट या ठिकाणी कोणत्याही सभेला लागलेलं नाहीये। जेवढी इथं पब्लिक दिसते त्यापेक्षा जास्त पब्लिक मागे। मी स्वतः डॉक्टर असून मी रुग्णसेवा आणि आरोग्य सेवा देण्यासाठी आमची सर्व टीम आम्ही नांदेडवरून आलोय। एवढं लांबून येऊन सुद्धा आम्हाला खूप भारी वाटलंय। किती वेळ देऊ पण मन प्रसन्न झालं आणि आम्ही असाच 100% मनोज पाटील दादांना आम्ही नेहमी सपोर्ट करू। आपल्या इथं जो अंतरवालीला सभे म्हणजे आंदोलनावर हल्ला झाला त्याच्यात आपल्या अनेक बांधवांना गोळ्या छर्रे लागले, अजून काही बांधव आहेत मुंबईला तर ते सुद्धा ॲडमिट आहेत, तर त्यांच्याबद्दल तुम्ही डॉक्टर या नात्याने काय भावना ते तर ॲक्च्युली त्यांच्यावर जो हल्ला झाला तो व्हायलाच नव्हता पाहिजे, कारण जे काही होतं त्यावेळेस हे शांततेतच आंदोलन चालू होतं। जे काही घडलं ते घडून आणलं गेलं असेल कदाचित, पण त्यांची प्रकृती पहिलेच गंभीर आहे अजून सुद्धा। त्यातले त्यांच्या शरीरामध्ये जे पण छर्रे गेलेले होते त्यातले 2 छर्रे काढण्यात किडनीपर्यंत गेले। हो, 2 छर्रे काढण्यात आले, पण पूर्ण छर्रे लगेच एक सायमल्टेनियसली एकाच क्षणात काढू शकत नाही। त्यामुळे त्यांची प्रकृती अजूनपर्यंत गंभीरच आहे। जोपर्यंत त्यांची प्रकृती स्थिर होत नाही तोपर्यंत त्यांच्या जीवाला धोकाच आहे अजून सुद्धा। आपण त्यांना म्हणजे ईश्वराने म्हणजे त्यांच्या दुःखातून बाहेर सही सलामत काढावं अशी एक आणि येथील परमेश्वर त्यांच्या पाठीशी आहे आणि डॉक्टरचे पण प्रयत्न। यस, 100%। तर तसं पाहतो आपण।